दुसरी गोष्ट सांगते, पोलीस लोक पण आली होती सगळी, ते खाली गेली होती, निम्मी तर निम्मी होती. तर त्यांनी बघितलं, नदीकून परत उसात आला, त्यांनी फोन करून वर सांगितलं का सगळी पळा घरात वर आलाय म्हणून माग. म्हणजे तो 3 वेळा त्याची एंट्री झाली इथं. हा इथंच होता त्यांच्या, म्हणजे ते लहानपणापासून फार त्याच्या वडिलांचं लग्न आम्हीच केलं होतं. सगळी इथं म्हणजे पहिल्यापासून सगळी लोक चांगली आहेत. हा, आणि आम्ही पण त्यांची भरपूर काळजी घेतो. किती वेळा येतो बिबट्या इथं? आता नाही सांगता येत. यापूर्वी दिसला होता का बिबट्या? नाही, ते लय वर्ष झालं तेव्हा दिसला होता. अच्छा, आणि आजच ही घटना घडली? आजच ही घटना घडली. उपाशी मारे त्यात पकडून ठेवे, त्यात पिंजऱ्यामध्ये उपाशी मारे त्यांना रक्ताचं खायला देतात. मग ते काय माणसावर चाल करीत नाही तर पहिले जनावर पहिले थोडं अशा धाकात नव्हते लावीत, आणि आता 4 जाते उपाशी मरत आहेत पोटाला. नेऊन धरून न्यायचे, कोंडायचे, महिना न्यायचे सोडून. हे बिबट्याचे काय पायचे पंजेत का काय? बिबट्याचा पावली काय. आणि हे कुठे राहत होते? चला बरं. हे घरामध्ये राहायचं का ते? म्हातारा ते किती वाजता सकाळी घटना? 5:15 एवढं पहाटे. आणि त्याला लगीला आली होती म्हणून लगेला आला ना इथं ना, इथून लगेच त्याच्या अगोदर 2 पिल्ले नेले होते कुत्र्याची. बर, 12 पिल्ले होते असे. मग तिथं लगेला उठला ना, तिथून लगेच डायरेक्ट घेऊन पळाला. इथं लगेच गेली होती, इथं लगेला आला, बसला ना, इथून लगेच डायरेक्ट तिकडे नेलं. तिकडे कपडे पडले. कुठं कपडे पडलेले ते सापडलं कुठं? तो डायरेक्ट इथं उसा जांभळ आहे ना, हा, जांभळाच्या सरीमध्ये. हा, लोक अजून काही शोध घ्यायचा प्रयत्न करतात बिबट्याचा. बिबट्या ह्याच परिसरामध्ये असल्याची शक्यता आहे. तो दिवसा तुमच्या हातीला काय मोकळाय का? या ठिकाणी पाहतो आपण वन विभागाचे अधिकारी कर्तव्य आहे. आता तुम्ही काय सकाळी पहाटे 5 वाजता आपल्याकडे तानाजी जाधव मुलगा सकाळी बाहेर आला होता. बाहेर आला होता सकाळी, तर त्याच्या बिबट्याने अटॅक केला. आणि पाऊस झाला असल्याने काल लाईट गेली होती, तर तिथे हॅलोजन वगैरे त्यांनी सगळे वीटभट्टी मालकांनी सोय केली होती. पण आता लाईट गेली असल्यामुळे तिथं तो अटॅक झाला. त्याच्यानंतर आता सकाळपासून आम्ही शोध मोहीम घेतली आहे. या ठिकाणी सगळा एरिया सर्च केला. त्यानंतर आम्हाला जेव्हा उजेड पडला, त्याच्यानंतर रक्ताच्या डागाच्यानुसार आम्हाला बॉडी मिळते. बॉडी आता पुढील कारवाईसाठी पुढील PM साठी पाठवलेली आहे. त्याच्यानंतर मेडिकलसाठी. त्यानंतर आपण सगळ्या ठिकाणी पिंजरे कुठं लावायचं त्याचे लोकेशन असलेलं आहे. एक आपण हा तसा पाहिला तर हा छोटा एरिया आहे. 3 ते 4 ठिकाणी उसाचा पट्टा आहे. आणि बिबट्या मगाशी आम्हाला ड्रोनमध्ये पण भेटलेला आहे, आणि आमच्या समोर पण 2दा गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला व्यवस्थित एक स्ट्रॅटेजिक पॉईंटला पिंजरे लावत आहे आणि पकडून घेता येईल सगळ्या गोष्टी. आता एवढा सगळा जमाव आहे तरी तो बिबट्या न घाबरता जमाव नाही, तसं नाही. काय झालं, सकाळी जेव्हा आम्ही आलो इथं, आम्ही जसा फोन आला होता उपसरपंच साहेबांचा, तर लगेच आम्ही जागेवर पोहोचल्यानंतर बिबट्या 2 वेळेस आम्हाला क्रॉस झाला. आता कसं झालं, एखाद्या बिबट्याने किंवा वाघाने एखादी शिकार केली असल्यामुळे तो लगेच सहज सोडत नसतो असं आहे. तर त्यासाठी तो इथं घुटमळत होता. पण जसं आम्ही आता बॉडी वगैरे रिकवर केलेली आहे सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पिंजरा लावू आणि त्यामध्ये भक्ष्य ठेवून व्यवस्थित त्याला लवकरात लवकर ट्रॅप करू. तुम्ही देखील तो बिबट्या पाहिला आहे असं तुम्ही सांगितलं. किती वयाचा बिबट्या असावा? आता कसं झालं, सकाळी मुवमेंटमध्ये होता तो, आणि थोडं जो उजेडाचा टाईम होता तर त्याच्यात बघितला आम्ही तो. त्याच्यामध्येच असं एज वगैरे एकदा सांगता यायचं नाही, पण तो बऱ्यापैकी त्याच्या पगमाग बघितले तर पगमागवरून तो नर असावा आणि मोठा आहे चांगला, तर त्याच्यावरून आपण तो चालू आहे.
बरं आता ते बाळाला त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे काय खाल्लंय का कसं नाही, खाल्लेलं काहीच नाही. खाल्लं जसं सरपंच साहेब उपसरपंच आणि गावकरी होते तर त्यांनी एकदम त्याच्या पाठीमागं सगळे हे सर्च केले 10 ते 15 मिनिटात. म्हणजे जास्त टाईम नाही भेटल्यामुळं त्याला तसं खाण्यासाठी काही टाईम भेटलेला नाही. फक्त असं डोक्याला ओढून गेलं आहे इथे अटॅक होऊन असं. आता ते राहिलेलं खाण्यासाठी तो त्यासाठीच तो आला होता दोनदा. पण मग आमची मुवमेंट त्याच्या आसपास असल्याने कंटिन्यू हे झालं नाही. आणि जेव्हा उजाडलं त्याच्यानंतर रक्ताचे डाग बघत आपल्याला बरोबर बॉडी भेटलेली आहे आणि मग ते पुढे आपण बघितलं आहे. आता तुम्ही एक खाकी वर्दीतले अधिकारी आहात आणि दुसऱ्या बाजूने माणुसकीच्या अंगाने विचार करणारा माणूस देखील आहे. काय वाटतंय बिबट्याची संख्येने अशी दर महिन्याला एक बळी जातोय आणि वन विभागाकडे रोष वाढतोय, काय केलं पाहिजे? आता तसं बघितलं तर आपल्याकडे धरणांची संख्या भरपूर आहे. 5 धरणं आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि लँड होल्डिंग आपल्याकडे 1, 2, 2.5, 3 एकर असल्यामुळे म्हणजे जास्त लँड होल्डिंग पण कमी आहे. त्याच्यामुळे आणि आपल्याकडे उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी पिकं वगैरे घेतली जातात. त्याच्यामुळे आपल्याकडं असं लपन क्षेत्र भरपूर झालं आहे आणि लपन क्षेत्र झालं आहे, ऊस प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामध्ये उंदीर, घूस, ससे याचं पण प्रमाण देखील वाढत आहे सगळं. आणि मग बिबट्याला जेवढं जास्त मुबलक खाद्य भेटत आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा टेरिटोरीचा एरिया कमी केलेला आहे. मग कमी केलेलं असल्यामुळे याची संख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सगळे लोक शेतीमध्ये राहिलं असल्यामुळे हे असे इन्सिडेंट्स होतात. माझं एकच सांगून राहील, आतापर्यंत आपण जेवढ्या ह्या घटना बघत आहेत, जे आपल्याकडून बाहेर कोणी वीटभट्टी काम करायला येतात किंवा अजून सोयाबीन काढण्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी मजूर येतात, ऊस तोडीच्या टायमिंगला येतात किंवा अजून 1-1.5 महिन्यांनी मेंढपाळ लोक आपल्याकडे येतात किंवा कांदा काढण्यासाठी लोक येतील, लावण्यासाठी लोक येतील. हे सगळं उघड न ठेवतात जो माणूस ज्यांना आणतो ना तर त्यांनी थोडं त्यांना व्यवस्थित जर एक सुरक्षा दिली तर व्यवस्थित. आता त्याला आपल्याला काय जास्त सुरक्षा म्हणजे काय जास्त आपल्याला द्यायचं त्या तिथं बांबूचं वगैरे कंपन केलं, त्याला ग्रीन नेट लावले किंवा जाळी लावली तर ह्या गोष्टी सेफ होईल सगळ्या गोष्टी असे. आणि हे लहान मुलांचे जीव असतील याच्यात सगळ्यात महत्त्वाचं. एक माणूस म्हणून त्याच्यात खूप वाईट वाटते या सगळ्या गोष्टी काढणं, भयानक असतात हे सगळं. म्हणजे बॉडी सर्च करणं सगळं ते एक टास्क असतो मोठा, अवघड गोष्टी आहे सगळ्या बघितलं तसं झालं. तुम्ही सांगितलं उपाययोजना केल्या पाहिजे पण असं असून देखील काही घटना बाहेर कर्मचारी म्हणजे शेतमजुरांना अटॅक होणे किंवा मुलांना अटॅक ही घटना घडणारच आहे. तुम्ही हे जे बिबट्याची लोकसंख्या जी बेसुमार अशी वाढलेली ती कमी करण्यासाठी तुम्ही वन विभागाच्या मार्फत काय उपाययोजना केली आहे आतापर्यंत? वन विभागाच्या उपाययोजना तसं बघितलं तर आपल्याकडं जुन्नरमध्ये 2000 सालापासून तर 2024 आहे. आज एक 23-24 वर्षापासून काही काही चालू आहे. तर त्याच्यासाठी आपण मागं पण आपल्याकडे जास्त घटना घडल्या होत्या, त्यासाठी आपण याचे प्रस्ताव बनवले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण नसबंदीचा प्रस्ताव बनवलेला आहे. याच्यात नसबंदीचा प्रस्ताव आपला वरती केंद्र शासनाला पण आता माग न्यूज आली होती खासदार साहेबांच्या माध्यमातून का आपण वरती तो पाठवलेला आहे. आता जसे तिकडून डायरेक्शन आले का त्यानुसार त्याच्यावर आपल्याला काम करायला. तसेच आपण 75 बिबट्यांचा ट्रान्सलोकेशनचा पण प्रस्ताव आपण शासनाला पाठवला होता. मागं आपण 10 बिबट्यांचा पाठवला होता. त्यातले 10 बिबट आपले ऑलरेडी आता आपल्याकडे संख्या जास्त झाली असल्यामुळे गुजरातला पाठवलेली पण आहे ऑलरेडी. आता आपण ज्या ठिकाणून उचलले होते ज्या ठिकाणून आपण गुजरातला पाठवले तरी पण त्या ठिकाणी काही 5-6 बिबट्या आता आलेल्या आहेत. म्हणजे हे बघा, एक जागा खाली झाली तर दुसरा बिबट्याची होती जागा ॲक्वायर होतं. त्या हिशोबाने आपल्याला हे सगळं प्रस्ताव पाठवलेला आहे. तसेच MSCBला पण आपण शासन स्तरावर पाठवलं आहे का लोड शेडिंगचं वगैरे किंवा लाईटचं हे पण प्रस्ताव आपण वेगवेगळे रिमाइंडर दिलेले आहे, पाठवलेले आहे. वन काय आपण हे पाहतोय की जे रेन फॉरेस्ट ऑफिसर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की पत्ता वगैरे पाठवला आहे. या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बांधला आहे. त्याला कारण म्हणजे जर एखाद्या बिबट्याने सिरियसली काम करा. माहिती नाही 4-5 तर पिंजरे आहेत. संदीप ते पिंजरा उचलून आणि इकडे पिंजरा इकडे घ्यायला चला घ्या तिकडे चालले खाली ना एवढं ना खाली संदीप वाटत या बाजूला